कांग्रेस नेता नाना पटोले के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर लगाए गए आरोपों पर बावनकुले ने पलटवार किया। बावनकुले ने कहा कि फडणवीस की अगुवाई में भाजपा पूरी तरह एकजुट है। यही नहीं, बावनकुले ने यह भी कहा कि कांग्रेस में शुरू गृह युद्ध को छिपाने के लिए नाना मुख्यमंत्री पर इस तरह के आरोप लगा रहे हैं। नाना पटोले जे बोलतात ते सिरियस नसतं। खरं तर देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या पार्टीला एकमेव देवेंद्रजीचा आधार आहे। आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही। बावनकुले ने आगे कहा कि अधिक से अधिक चुनाव निर्विरोध संपन्न होना एक सशक्त लोकतंत्र की पहचान है। स्थानीय नेतृत्व पर विश्वास के चलते विकास संबंधित निर्णय सर्वसम्मति से और बिना किसी विरोध के लिया जा सकता है। आमची पार्टी देवेंद्रजींच्या नावाने एकच संघ आहे आणि त्यामुळे या कपोलकल्पित बातम्या तयार करून या ठिकाणी काँग्रेसमध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करून भाजपामध्ये अशी परिस्थिती आहे असं सांगून त्या ठिकाणी आपलं काँग्रेसमधलं जे छुपं युद्ध आहे ते लपवण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला आहे। खरं तर आमचे नेते देवेंद्रजी यांच्यासोबत कोणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही। आमची पूर्ण पार्टी ही देवेंद्रजींच्या पाठीशी उभी आहे आणि आमचे एकमेव नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी आहेत।